कळवा येथील गणपतीपाडा भागात रस्त्यालगत उभ्या केलेल्या सुमारे 10 कारची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आज पहाटे उघडकीस आलाय। या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणं गाठलं। या भागात नशेबात उच्छाद मांडत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय। या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे। कळवा येथील गणपतीपाडा हा भाग ठाणे शहराच्या वेशीवर येतो। गणपतीपाड्याच्या पुढे नवी मुंबई शहर सुरू होते। परिसरात वाहनं उभी करण्यास पुरेशी जागा नसल्यानं नागरिक त्यांच्या कार, दुचाकी रस्त्यालगत उभ्या करतात। आज पहाटे येथील 10 कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या। यामध्ये अनेक महागड्या कारचा देखील समावेश आहे। या भागात नशेखोरांचा वावर देखील असल्याचा आरोप केला जातोय। त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। आज सकाळी रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणं गाठलं, तसंच तक्रार देण्याची प्रक्रियाही सुरू केली। दरम्यान या घटनेनंतर येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। इथे आमचे गणपतीपाड्यामध्ये जे एलानामध्ये जे गाड्या काय 50-60 गाड्या आहेत, ह्या 50-60 गाड्या गरीब लोक आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी इथे गाड्या चालवतात, ओलामध्ये आहे। रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांचे सर्वांचे नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात। गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचं हे लोक काशे तोडतात, टायर चोरी करून नेतात। आतमध्ये काय 200-400-500 रुपये असतात हे पण नेऊन देतात, पण दरवेळी हेच असतात। आणि आता पण तुम्ही बघू शकता की 10-12 गाड्या हे सकाळी सकाळी हे लोक कामावर जायला निघाले तर बघतायत की पूर्ण गाड्या आमची फुटलेल्या आहेत। तर ह्या लोकांनी कंप्लेंट पण केलेली आहे, पण पोलिसची काही कारवाई होत नाही आहे। दुसरी गोष्ट आहे का हे गरजुल्ले जेव्हा इथे दारू पियत बसतात, चरसी गरजुल्ले गांजा पितात, चरस पितात, दारू पितात, पोलीसवाले येऊन त्यांनावरती काही कारवाई करत नाही आहे। आणि जे आमच्या आई बहिणी जरी रोडवर इथे रात्री जेवल्यानंतर सकाळी जेवल्यानंतर जर राऊंड वगैरे मारत असतात तरी त्यांना येता जाताना अशब्द भाषेची वापर करतात ते लोक। त्याच्यामुळे इथे नागरिकांमध्ये एकतर भीती पण आहे, चेन पुलिंग वगैरे होतात आणि घाबरून घरातून बायका रात्री निघत नाही इथे। आणि बाकी तर तुम्ही सर्व बघू शकतात का कुठल्या पद्धतीने ह्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तर ह्यावरती माननीय कळवा पोलीस स्टेशनला मी नम्र विनंती करतो की ह्याची दखल घ्यावी